आपण हे काय ऐकतोय? 10 वर्षाच्या मुलाचे टॉन्सिल्स काढावे लागले, वयाच्या 50मध्ये नी रिप्लेसमेंट सर्जरी झाली, स्त्रियांमध्ये 40च्या आत हिस्टेरेक्टॉमी करावी लागत आहे. अशा कितीतरी केसेस आपण रोज ऐकत असतो. परंतु हे सगळे आपण टाळू शकतो, पण कधी? योग्य वेळी योग्य होमिओपॅथिक डॉक्टरांकडून इलाज चालू केल्यास. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना, होमिओपॅथिक कन्सल्टंट. तुम्ही ऑडिओमध्ये ऐकले असेलच की आपल्याला कुठल्या कुठल्या प्रॉब्लेमला सामोरे जावं लागत आहे. त्यालाच अनुसरून आज आपण होमिओपॅथीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. तर होमिओपॅथीची सुरुवात ही 18व्या शतकात डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी जर्मनी येथे केली. त्यांना होमिओपॅथीचे जनक म्हणून ओळखले जाते. होमिओपॅथी ही एक नैसर्गिक आणि समग्र पॅथी आहे की जी लाईक क्युअर्स लाईक या तत्वावर आधारित आहे. आता आपण बघूया होमिओपॅथी काम कसं करते. होमिओपॅथी ही केवळ शारीरिक लक्षणं दूर करत नाही, तर रोगाच्या मूळ कारणावर इलाज करते. होमिओपॅथी ट्रीट्स द रूट कॉज ऑफ डिसीज. तसेच होमिओपॅथीची औषधं ही कुठल्याच वयाला बंधनकारक नाहीत. सर्व वयोगटांसाठी होमिओपॅथिक औषधं ही उपयुक्त आहेत. जसे की नवजात शिशु, लहान मुलं, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहेत. होमिओपॅथी ही मानसिक तसेच शारीरिक संतुलन राखण्यास मदत करते. होमिओपॅथी बॅलन्स मेंटल ॲज वेल ॲज फिजिकल हेल्थ. त्यालाच अनुसरून अभिज होमिओपॅथीचा अर्थ आहे ॲब्सोल्यूट बॅलन्स्ड हार्मनी इनसाइड. तसेच होमिओपॅथीच्या साईड इफेक्टबद्दल बोलायचे झाले तर आत्तापर्यंतच्या स्टडीमध्ये कुठल्याच प्रकारचा साईड इफेक्ट अजून तरी होमिओपॅथीमध्ये दिसून आलेला नाही. ही एकदम सेफ पॅथी आहे. होमिओपॅथी ही आपली इम्युन सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. होमिओपॅथी ही फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे की जसे चिंता, तणाव, झोपेच्या काही समस्या, एन्झायटी डिसऑर्डर, डिप्रेशन यामध्ये होमिओपॅथीची खूप फायदेशीर ट्रीटमेंट आपण घेऊन त्यातून बरे होऊ शकतो. तर आपण जाणून घेऊया होमिओपॅथीबद्दल असलेल्या गैरसमजाबाबत. तर पहिला गैरसमज म्हणजे होमिओपॅथी खूप स्लो आहे, लवकर रिझल्ट मिळत नाही. पण हे खूप चुकीचा समज आहे, कारण मानसिक लक्षणांवर आधारित जर होमिओपॅथी मेडिसिन सिलेक्ट केला गेले तर काही मिनिटातच रुग्णाला बरे वाटू शकते. तर दुसरा गैरसमज म्हणजे होमिओपॅथिक औषधे ही ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधांबरोबर आपण घेऊ शकत नाही. हा पण चुकीचा समज आहे, कारण ICUमध्ये एखाद्या क्रिटिकल कंडिशनमध्ये असलेल्या पेशंटला जर त्यातून लवकर बाहेर पडायचे असेल तर अशा वेळी सुद्धा आपण होमिओपॅथीचा आधार घेऊ शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की क्रिटिकल कंडिशनमध्ये असलेल्या पेशंटला औषधं द्यायची कशी? अत्यंत सोपं आहे. होमिओपॅथीची जी लिक्विड डायल्युशन्स आहेत ती पेशंटच्या स्किनवर रब करायची, तरी पण आपल्याला होमिओपॅथिक औषधांचा चांगला परिणाम दिसून येतो आणि पेशंटला क्रिटिकल कंडिशनमधून बाहेर काढण्यासाठी आपण चांगल्या प्रकारे त्यांना मदत करू शकतो. यावरून आपल्याला होमिओपॅथी हे किती सेफ, फायदेशीर, उपयुक्त आणि सोपं एक औषधीशास्त्र आहे याची आपल्याला कल्पना आली असेलच. आज आपण इथेच थांबूया. अधिक माहिती जाणून घेऊया पुढील व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून टू अभिज होमिओपॅथी. थँक्यू.